गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेलं एक प्रकरण हमाल पंचायत समितीने मार्गी लावले। बघा हमाल पंचायत समिती कसं काम केलंय आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनेक राजकारणी लोक आहेत, अनेक विविध संस्था आहेत, अनेक काही गोष्टी आहेत, पण त्याकडे त्या गोष्टी पूर्ण न होता हमाल पंचायतीने असं काम केलंय ते वाखण्याजोगं आहे आणि खरोखर कामगारांना न्याय मिळवून दिलाय ते हमाल पंचायत। आपण जाऊया नेमकं प्रकरण काय ते जाणून घेऊया। काय नेमकं प्रकरण काय सर? गेली 7 वर्ष आम्ही कॉस्मेट प्रोडक्ट्स LLP खिरडी MIDC ह्या फॅक्टरीमध्ये काम करत होतो 17 सालापासून। तर तिथे आम्हाला व्यवस्थित हजेरी नव्हती, कोणतीच आम्हाला तिथे स्कीम नव्हती, ना PF ना काहीच नव्हतं। वारंवार आम्ही मालकाकडे मागणी करायचो की आमचा पेमेंट वाढवा, आम्हाला जे काय आहे प्रॉपर जे कायद्यानुसार ते आम्हाला देत जा, तर त्याने आम्हाला दिलं नाही। तर आम्ही युनियन केली, तर युनियनच्या मार्फत आमच्या 2 वर्करांना बाहेर काढलं मालकाने। त्या वर्करांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही सगळे वर्कर गेट बाहेर आलो। मालकाला 1000 वेळा आम्ही विनंती केली, खूप वेळा आम्ही विनंती केली की ह्या आमच्या 2 वर्करांना आतमध्ये घ्या, जे काय काम असेल ते आम्ही सगळे इमानदारीने काम करू म्हणून। पण मालक आमचे ऐकलेच नाहीत। त्यांनी स्थानिक लोकांना, इथल्या राजकारणी लोकांना बोलवून आम्हालाच दमदाटी करायला लावली। त्या लोकांनी आम्हाला दमदाटी केली फॅक्टरीमध्ये येऊन। गेट बाहेर आम्ही 1.5 महिना कंटिन्यू पावसामध्ये आम्ही उभे होतो, कोणीही आमची दाद गेली, कोणीही आम्हाला मदत केली नाही। आम्ही सगळ्या राजकारण्यांकडे गेलो, सगळ्या युनियनकडे गेलो, कोणीही आम्हाला मदत केली नाही। सगळ्यांनी आम्हाला फसवलं, आमच्या नावाखाली मालकाकडून पैसेही घेतले। एक अशी युनियन संघटना आम्हाला भेटली की हमाल पंचायत, त्या संघटनेने आम्हाला हा 1.5 वर्षांनी न्याय मिळवून दिला आहे। आम्ही त्यांचे आभार मानतो। नेमका न्याय काय मिळून दिला, काय नेमकं झालं? त्यांनी खरं तर आम्ही आतमध्ये कंपनीमध्ये एंट्री करण्यासाठी सगळ्यांकडे मदत मागितली होती, पण त्याने आम्हाला कोणी मदत केली नाही। शेवटी मग विषय आमचा हिशोबावरती आला। ग्रॅज्युएटी, जे काय PF कटिंग, बोनस, जे काय आमचं 7 वर्षाचं जे काय होतं मानधन, त्यासाठी पण खूप आम्हाला हे करावं लागलं, संघर्ष करावा लागला की मालक आमच्यासाठी म्हणजे तयारच होत नव्हता की द्यावं म्हणून। पण योगायोग असा आला की रत्नागिरीत कामगार आयुक्ताच्या इथे मीटिंग चालू असताना अनिल शिंदे हे आम्हाला तिथे आमची गाठभेट झाली। तर त्यांचं माझं बोलणं होऊन हा विषय आम्ही त्यांच्याकडे सोपवला। आधी विषय आमचा विनोद कदम यांच्याकडे होता, त्यांनी आम्हाला सुरुवात व्यवस्थित करून दिली, पण असं एक काय झालं की त्यांनी आम्हाला फसवलं। त्यांनी फसवल्यानंतर आम्ही अनिल शिंदेंकडे गेलो, हमाल पंचायतचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे हा विषय त्यांनी 2 महिन्यातच आम्हाला मार्गी लावून दिला। एकंदर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 महिन्यात हा विषय मार्गी लावला आहे। कोकण आयुक्त यांकडे ही बैठक पार पडली, त्याच्यामध्ये कोकण आयुक्त होते, हमाल पंचायतचे पदाधिकारी होते, कंपनीचे मालक होते। नेमकं काय घडलं त्या बैठकीत? ज्या सन्माननीय कॉस्मेट कंपनीच्या जे प्रलंबित काम होतं कामगारांचं, माननीय कामगार आयुक्त आयरे साहेब यांच्यामधून या कामगारांचं जे त्यांचं बोनस, PF आणि ग्रॅज्युएटी यांच्यामधून जे प्रलंबित काम होतं, त्या प्रलंबित कामामध्ये माननीय आमच्या हमाल पंचायतचे प्रमुख सल्लागार प्रशांतजी शिंदे, आमचे मच्छिंद्र पाटील आणि आमच्या या सगळ्या टीमवर्कने एक चांगलं काम करू। आणि खरोखर त्याला मी एवढंच सांगेन की हमाल पंचायतच्या ह्या संपूर्ण टीमने आणि माननीय कामगार आयुक्त आयरे साहेब यांनी एक मोलाचं योगदान दिलं। कारण खऱ्या अर्थाने जर अधिकारी वर्ग एक सकारात्मक कामगार आणि युनियनच्या बाजूने असेल तर खऱ्या अर्थाने त्या युनियनला किंवा त्या कामगारांना न्याय मिळतो। त्या बैठकीमध्ये एवढंच झालं की कामगार कंपनीचे मालक, कामगार आयुक्तांनी आम्ही पदाधिकाऱ्यांनी यांनी त्याच्यामध्ये की पूर्णपणे जी देणी रक्कम आहे गेले वर्षभर प्रलंबित होती, त्या देण्यामागचं पूर्णपणे मालक, कामगार आयुक्तांनी, पदाधिकाऱ्यांनी, कामगार यांच्यामधून समेट घडला की 7.5 लाख रुपये कामगारांना देण्यात यावे अशा प्रकारचे करार। 7 कामगार आहेत, 7 कामगार हो, अशा 7ही कामगारांना पेमेंट दिलं गेलं। जवळजवळ वर्षभर या लोकांनी त्यासाठी संघर्ष केलेला आहे। जोपर्यंत वर्षभर जवळजवळ या लोकांनी त्याच्यासाठी जो संघर्ष केला त्याला आज न्याय मिळाला आहे। आणि आज म्हणजे ते जे कंपनीचे मालक आहेत, त्या कंपनीचे मालक एवढे मुजोर आहेत की त्यांनी जवळजवळ 1 वर्षभर त्यांना 25-30 कारणे दाखवा नोटीस दिल्या तरी ते येत नव्हते। त्यासाठी त्यांना आज एक वेगळी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांना यावं लागलं।
आणि त्याच्यामुळे आज संयुक्त बैठक झाली आणि त्याच्यातनं मार्ग निघाला आणि आज यांचं मानधन यांना जे आयुक्त साहेब आहेत यांच्याकडून त्यांना कंपनीच्या मालकाकडनं घेऊन मिळालं आहे. चिपळूण हमाल पंचायत त्यांच्याकडून आम्हाला एकदम कमी वेळात, म्हणजे आम्ही 1-2 वर्ष फिरलो पण कुठूनच आम्हाला असा रिस्पॉन्स आला नाही, पण यांच्याकडून आला. आणि आम्ही खूप फिरलो, मुंबई, चिपळूणमध्ये खूप लोकांकडे फिरलो, कुणीच आम्हाला न्याय मिळवून दिला नाही. पण चिपळूण हमाल पंचायत यांची जी टीम आहे ती खरंच म्हणजे खूप चांगलं काम त्यांनी केलेलं, आम्हाला खूप असा छानपैकी न्याय मिळवून दिलेला आहे कमी वेळामध्ये. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभार मानतो आणि खूप आम्हाला बरं वाटतंय, छान वाटतंय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हमाल पंचायत म्हणजे हमाल पंचायत ही वेगळी असते आणि हमाल पंचायतने वेगळं काम केलं आहे. वाकडण्याजोगे पहिलाच एकदा शब्द वापरला होता की वाकडण्याजोगे असं काम केलं आहे. अनेक जण राजकारणाकडे जातात, अनेक युनियनकडे जातात, पण त्या ठिकाणी आपल्याला काम होत नसल्यामुळे शेवटी हमाल पंचायतकडे ते आले. भेट झाली अनिल शिंदेंच्या त्या भेटीमध्ये, त्यांना सांगितलं आणि त्या गोष्टी घडल्या. शेवटी जे कोण कंपनीचे मालक होते, कोकण आयुक्त होते, हमाल पंचायतचे पदाधिकारी होते आणि कामगार होते, एकत्र बसले, समिट झाला आणि समिटीमध्ये या ठिकाणी 7 लाख रुपये 7.5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत कामगारांना. म्हणजे आपण जर पाहिलं तर कौतुकास्पद काम हमाल पंचायतने केलं आणि ह्याचं खरं कौतुक जाते ते सगळं हमाल पंचायतला आहे. त्यामुळे त्यांचं आता पुणे जिल्ह्याभरामध्ये महाराष्ट्रातून कौतुक